नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. घरी गणपती बसलेत, जमलं तर येऊन जा. तोंड देखले आमंत्रण देतोयस? आणि माझ्या अंदाजाप्रमाणे बहुतेक आता हे दोघं लग्न करणार आहेत. तर हे खरं कारण आहे तुझं भारतात परत येण्याचं. म्हणजे तू मला सांगत होता तो पहिल्यांदा इथे आला तेव्हा तू त्याला सेल्समन समजली होतीस. बरंच काही समजले होते मी त्याला. आला का ग परत? मला वाटतं तू परत आलाय. मी कुठे बाहेर जायला निघाले? तुला पचकायलाच हवं का मध्ये? मी कुठं काय म्हणलो? मी विचारलं बघत आला का म्हणून. कोण आला का? दुसरं कोण? तुझं दोस्त तो दाढीवाला. एवढी नटून थटून निघालीस म्हणून विचारलं. देवदर्शनाला चालले मी. देवदर्शनाला? काय ग, देवा पुढे नाक घातलं म्हणजे आपली सगळी पाप फिटतील असं वाटतं तुला? कुठं आहे ग तुझा देव? शास्त्र्यांच्या घरी. 1.5 दिवसाचा गणपती येतो त्यांच्याकडे. मग माझ्या वतीनं हात जोड गणपती बाप्पाला. म्हणावं या शास्त्र्यांच्या घराण्याचा नाश करायला मला शक्ती आणि बुद्धी दे. पुढल्या वर्षी परत याल तेव्हा या शास्त्राच्या घराण्यातला एक बी शास्त्री जिता नाही राहिला पाहिजे आरती ओवाळायला. गणपती बाप्पा लवकर या, गणपती बाप्पा लवकर या, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. तसंच होईल सोपान. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा लवकर या, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा लवकर या, गणपती बाप्पा मोरया. मोरया रे बाप्पा मोरया रे. शुभ्रा, काय ग साडी का बदललीस? मस्त दिसत होतीस. कशी वाटली? कोण? कोण काय? स्वप्नीलची क्षिप्रा. छान आहे, गोड मुलगी. एक नंबरचा छुपा रुस्तम निघाला. 4 वर्ष आम्ही एकत्र होतो US मध्ये. पठ्ठ्याने पत्ता नाही लागू दिला. मी सगळं त्याच्याशी डिस्कस करायचो, पण हा शुभ्रा काय लक्ष कुठे? नाही हो, माझ्या डोक्यात काहीतरी दुसरंच चाललं होतं. मी बाजूला असताना तुझ्या डोक्यात दुसरंच कसं काय चालू असतं? बरं मला एक सांगा, तुम्ही गणपतीला कोणाकोणाला बोलवलंय? म्हणजे आपलं त्या बाबतीत काहीच बोलणं झालं नाही म्हणून विचारते. कोणी येणार आहे का? कोण म्हणजे सगळे आपल्या घरचेच आहेत. प्रियाच्या मैत्रिणी येतील, बाबांचे क्लासमधले कोणी मित्र असतील तर येतील. हां अगं, मी त्या इन्स्पेक्टर भोसलेंना बोलवलंय. मला वाटत नाही ते येतील म्हणून. त्यांनी आपल्याला एवढी मदत केली आहे, सो आय थॉट.
मी काय म्हणत होते, आपण ते म्हणजे तुम्ही जरा डॉक्टर सामंतांना फोन कराल का? त्या दिवशी काय झालं की बोलता बोलता मी त्यांना म्हणाले की म्हणजे आमच्या घरी 1.5 दिवस गणपती असतो म्हणून, आणि त्यांना म्हणाले की तुम्ही येऊन जा. पण मी नुसतं असंच म्हणाले ना, तुम्ही जर एक फोन केला तर म्हणजे. डॉक्टरची पेशंट कोण आहे? मी. आमच्या घरी गणपतीला येऊन जा असं कोणी सांगितलं? मी मग फोन करते मी फोन त्यांना. बरं वाटेल का? गुड गर्ल. शुभ्रा, काय झालं? काही नाही. ओके. प्रिया, अगं प्रिया चल आटप लवकर, आता पाहुणे यायला लागतील, तयार नाही झाले. काय झालं ग, रडतेस तू? काय झालं प्रिया? ए बाळा, काय? निखिलची आठवण येते ना? मलाही बाळा सकाळपासून आज त्याचेच भास होत आहे. एकदा वाटलं सुद्धा की काय अर्थ आहे या सगळ्या उत्सवाला. नुसतं सोपस्कार म्हणून करतोय का आपण सगळं? दरवर्षी केवढा दंगा असायचा ना तुमच्या दोघांचा. आरास कशी करायची, मोदक कोण जास्त खाणार, आरती कोण जोर जोरात म्हणतंय. हे बाळा, पण वेळ काही थांबत नाही ग कोणासाठी. आणि आपल्याला सुद्धा पुढे सरकायला पाहिजे. शाणे ना तू. चल डोळे पुस. डोळे पुस, स्वच्छ तोंड धु आणि छान तयार होऊन ये. साडी नेसणार होतीस ना? अगं का सकाळी नेसली होतीस, छान दिसत होतीस. नाही, मूड नाहीये तर. बरं नको नेस. आधी रडणं थांबव बरं. पटकन तयार होऊन ये, तुझ्याच मैत्रिणी यायला लागतील ना आता. ये लवकर ये. हा कोण? डॉक्टर, मी मिसेस शास्त्री बोलते. कोण?
डॉक्टर सामंतच बोलताय ना? तुम्ही डॉक्टर सामंतनाच फोन लावलायत ना? हो डॉक्टर, मी शुभ्रा शास्त्री बोलते. शुभ्रा. हां मिसेस शास्त्री, सॉरी पटकन लक्षात नाही आलं. डॉक्टर आज 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 क्लिनिक बंद आहे मिसेस शास्त्री. गणेश चतुर्थी आहे ना. तुम्ही उद्या अपॉइंटमेंट घेऊन या. नाही, मी अपॉइंटमेंटसाठी फोन नाही केलेला. मग मी तुम्हाला म्हणाले होते ना की आमच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती असतो, म्हणून तीर्थप्रसादासाठी आणि दर्शनासाठी फोन केला मी तुम्हाला. जरा थोड्या वेळ आज आमच्या घरी येऊन केलात तर. थँक्यू मिसेस शास्त्री, पण मी अशा फंक्शन्सना नाही जात. थँक्यू अँड सॉरी, पण हॅपी गणपती. बाय. थँक्यू. अगं ये ना, बाहेर का उभी राहिलीस? ये. कशी आहेस तू? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात आई? छान. ये तू दर्शन घे, मी आलेच. अगं शुभ्रा, ही सुलेखा आलीये ग. आले. हं? कशी आहे शुभ्रा? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? मी पण बरी. या बसा. अगं बाई, अगं तू सुलेखा ना? तरीच म्हटलं कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय, चेहरा ओळखीचा वाटतोय. म्हणजे तुमच्या आधी भेट झाली का? तू येऊन गेलेस का इथे? माई, तू ओळखतेस या? अगं हो, असं काय करते? मी म्हटलं नव्हतं का 2 दिवस आपल्या घरी राहून गेली ही. तुझा तो लेख पूर्ण झाला का ग? माई, तुमची काहीतरी गल्लत होते. ही सुलेखा म्हणजे. हा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अगं असं काय करतेस? अगं शुभ्रा, मी तुला म्हटलं नव्हतं का एक पत्रकार मुलगी आली होती, मी तिला इथला पत्ता दिला, ती हीच. तुझा तो लेख पूर्ण झाला का ग? सुलेखा, माई तुला काहीतरी विचारतायत. उत्तर दे ना. तू कधीपासून पत्रकारिता करायला लागलीस? आधी मला तुझ्याशी एकट्याशी थोडं बोलायचं. आधी या सगळ्या गोष्टींचा खुलासा कर सुलेखा. मी फक्त आधी समोरच करेन. बाकी इतर कोणाशी मला बोलायचं नाही. अगं पण सुलेखा, तू माईन. आई थांब.
आपण बोलूया सुलेखा. म्हणजे तू मला फसवलंस? म्हणजे तू या सगळ्यांना ओळखतेस? माझ्या शुभ्राला सुद्धा ओळखतेस? मग तू ते तसं का वागलीस ग? चल सुलेखा, आपण बोलूया. शुभ्रा, अगं हे सगळं काय चाललंय ग? माई तू शांत हो. जे काय झालं त्यात तुझी काहीच चूक नाहीये. कदाचित हे व्हायचंच होतं. का वागलीस? सुलेखा, सॉरी. मी विचारलं का वागलीस अशी? कारण मी प्रेम केलंय तुझ्यावर. म्हणजे जाऊ दे ना, तुला नाही कळणार. तू कुठे प्रेम केलंयस कधी? सुलेखा, आपण वेगळ्या विषयावर बोलतोय. नाही, विषय तोच आहे. तू मला प्रश्न विचारलास आणि मी त्याचं उत्तर दिलं. प्रेम. ज्या कुटुंबाला मी आपलं मानलं, ज्याच्यावर मी एवढं प्रेम केलं, ज्यानं माझा विश्वासघात. सुलेखा प्लीज, मला वाटतं आपण इकडच्या तिकडच्या विषयावर नको बोलूया. इकडचं तिकडचं ठीक आहे, मग काय बोलूया आपण? तुम्हा सगळ्यांना फसवून मी शुभ्राच्या गावी का गेले? शुभ्राच्या आईशी खोटं बोलून मी त्यांच्याच घरी का राहिले? शुभ्राची मी एवढी चौकशी का केली? सुलेखा, माझेच प्रश्न मला ऐकवू नकोस, उत्तर सांग. शुभ्राने म्हणे भाकीत केलं होतं की तिला निखिलचा मृत्यू दिसला होता. हे तुला कसं माहित? म्हणजे हे खरं आहे. हे खरं आहे की शुभ्रा बोलली होती की निखिल अपघातात जाणार आणि तो गेला. आणि तुझ्या मुन्नानी माझ्याकडे बोट रोखलं, सगळ्या जगाला ओरडून सांगितलं की हिने खून केला म्हणून. त्यानंतर मी स्वतःला संपून घेण्याचाही प्रयत्न केला, पण नाही संपले. माझ्या वाट्याचं काहीतरी भोगायचं राहून गेलंय कदाचित.
सुमत्या सतत म्हणायच्या की शुभ्रा काळ्या जिभेची आहे, काळ्या जिभेची आहे म्हणून. ती जे काही बोलते ते खरं होतं. नॅचरली मला काळजी नाही का वाटणार आधी. ज्या मुलीला मी कधी ओळखतही नव्हती ती अशी अचानक आली आणि माझा आधी माझा राहिला नाही. ज्या कुटुंबाची ती आता सून आहे त्या कुटुंबाचं नाव माझ्या नावापुढे लागणार होतं. तुला सांगितलं ना, प्रेम